गाइस, वेलकम टू माय चॅनल. आज तुम्हाला खरंच सांगते, आता हा शेवटचा भाऊचा धक्का आहे, जो आता शनिवारी आणि रविवारी होणार आहे. शेवटचा भाऊचा धक्का आहे. शेवटचा नॉमिनेशन सुद्धा आहे, कारण की आता फक्त टॉप 5 राहतील आणि टॉप 5 राहिल्यानंतर आपल्याला मराठी बिग बॉस 6 चा विनर भेटणार आहे. फिमेल राहणार आहे, मेल राहणार आहे. लिटरली नॉमिनेशन हा शेवटचा नॉमिनेशन आहे, की कोण घराच्या बाहेर जाणार. ह्याच्यापूर्वी असं होणार, की मग टॉप 5, मग टॉप 3, मग टॉप 4, मग टॉप 1 असे वगैरे सुरू होणार. पट्टे सुरू होणार आणि आपल्याला फायनली विनर भेटणार. तुमच्यासाठी विनर कोण आहे? तुम्हाला कोणाला विनर म्हणून बघायचं आहे किंवा तुम्ही कोणाला 101% वोट करणारा विनरसाठी मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लिटरली नक्की सांगा. परंतु त्याच्या आधी आता जो भाऊचा धक्का येणार आहे शनिवारी आणि रविवारी, तो शेवटचा भाऊचा धक्का आहे. लिटरली शेवटचा भाऊचा धक्का आहे. जेव्हा भाऊ एकामेकाची क्लास घेणार आहे, जेव्हा भाऊ एकामेकावर गुस्सा दाखवतील, तुम्ही असं काऊन केलं, तू अशी काऊन केलीस, तसं काऊन केलीस, तसं काऊन केलीस. आणि मग तो संडेचा बोरिंग एपिसोड तो सुद्धा लास्ट आहे. म्हणजे 3 महिन्यानंतर आपण कंटिन्यूअस तो शो बघत आहोत आणि आता शेवटचा भाऊचा धक्का आहे. कारण की पुढचा जो शनिवार आणि रविवार आहे तेव्हा फायनल राहील, फिनाले राहील. तर तेव्हा तो भाऊचा धक्का होणार नाही. तेवढा तो वेगळाच माहोल राहील, वेगळे टास्क होतील, वेगळे मजे होतील, वेगळेच परफॉर्मन्स होतील आणि पुराणे जेव्हा कंटेस्टंट आहेत ते सुद्धा वापस येतील. परंतु आता शनिवारी आणि रविवारी जो होणार आहे तो सर्वात शेवटचा भाऊचा धक्का आहे. सर्वात शेवट सर्वांना क्लास लागणारी आहे आणि सर्वात शेवटचा नॉमिनेशन सुद्धा आहे. आता नॉमिनेशन मध्ये ना खूप लोक आहेत. ते म्हणजे आहे की तन्वीला सोडून, तन्वी ज्या रीतीने टास्क परफॉर्म केला आणि त्या जाड्याच्या रीतीने त्याने जो टास्क परफॉर्म केला, तन्वी सर्वात जास्त फास्ट होती. आय थिंक 6 मिनिट कितीतरी लागले होते तिला आणि पटपट प्रश्नाचे उत्तर वगैरे दिलं. कॅल्क्युलेशन तिची स्ट्रॅटेजी खूप सुंदर होती. प्लॅन वगैरे केला आणि फटफट तिनं केलं, पटापट केलं आणि त्याच्यामुळे ती फर्स्ट फायनली झाली आहे बिग बॉसची. तर त्यामुळे तन्वी हे सेफ आहे. तन्वी हे घराच्या बाहेर किंवा नॉमिनेशन मध्ये नाही आहे. बाकीचे पूर्ण कंटेस्टंट मधला रेवा म्हणा, आता खूप लोकांना प्रश्न पडणार की रेवा नॉमिनेशन मध्ये कशी येऊ शकते, परंतु रेवा मागच्या वेळेस कॅप्टन होती. परंतु असं आहे की आता फायनल्स आहेत. आता असं नाही आहे की उद्या जाऊन पुढचा एपिसोड आहे. आता फायनलिस्ट म्हणून किंवा फर्स्ट फायनलिस्ट, सेकंड फायनलिस्ट, थर्ड फायनलिस्ट अशा रीतीने गेम चाललेला आहे. तर त्याच्यामुळे रेवा ही सेफ नाही आहे. रेवा ही नॉमिनेशन मध्येच आहे. बिग बॉसने म्हटलं की फर्स्ट फायनली झाल्यानंतर बाकीचे जे पण कंटेस्टंट आहेत ते सर्वचे सर्व नॉमिनेशन मध्ये आहेत. एकही जण वाचलेला नाहीये, तर सर्वजण नॉमिनेशन मध्ये आहेत. रेवा मागच्या वेळेस कॅप्टन असून सुद्धा ती नॉमिनेशन मध्ये आलेली आहे, कारण की ती फर्स्ट फायनलिस्ट नाही झालेली आहे. आता त्याच्यानंतर फर्स्ट जे फायनलिस्ट आहे ना ती म्हणजे आहे तन्वी, आणि तन्वी सेफ आहे कारण की ती फर्स्ट फायनलिस्ट ऑलरेडी झालेली आहे. आता बाकीचे आपल्याला 4 फायनलिस्ट बघायचे आहेत की 4 फायनलिस्ट कोण असणार. आता त्याच्यासाठी खूप जण नॉमिनेशन मध्ये आहेत. पहिला आहे विशाल आहे, जो ऑलरेडी नॉमिनेशन आहे. राकेश सुद्धा नॉमिनेशन मध्ये आहे. दीपाली आहे, रेवा आहे, राखी आहे. 5 जण नॉमिनेशन मध्ये आहेत आणि एक जण आपल्याला फिक्स फायनलिस्ट म्हणून भेटलेला आहे. 5 जण नॉमिनेशन मध्ये आहेत. तर प्रश्न हा पडलेला आहे की घराच्या बाहेर या वेळेस भाऊच्या धक्क्यामध्ये किंवा संडेच्या एपिसोडमध्ये घराच्या बाहेर जाणार कोण. आता पहिली गोष्ट पहिला येते राकेश, आणि राकेश सर्वात जास्त स्ट्रॉंग कंटेनर आहे. नसला तरी लोक त्याला वोट करतात. कोणाच्या मतेमध्ये तो खूप स्ट्रॉंग आहे, कोणाच्या मध्ये तो काहीच करत नाही. सर्वांची इंडिव्हिज्युअल मतं आहेत, परंतु सर्वात जास्त बघाल तर राकेशला सर्वात आतापर्यंत जेवढ्या वेळेस तो नॉमिनेशन मध्ये आलेला आहे कधीही बॉटम मध्ये नाही आलेला आहे. कधीही बॉटम मध्ये आलेला नाहीये. एखाद्या वेळे आला असेल तर आला असेल, नाहीतर तो बॉटम मध्ये येत नाही. लोक त्याला खूप प्रेम करतात. त्याची पॉप्युलॅरिटी म्हणा, त्याचे शोज म्हणा, त्याचे फॅन्स म्हणा, महाराष्ट्राचे लोक त्याला खूप पसंत करतात. लोक कॉमेंट करतात, लोक वोट करतात, प्रमोट करतात. तर राकेश हा जाऊ शकत नाही नॉमिनेशन पासून. लोकांना राकेश हा खूप आवडते. तर राकेश बापट यावेळेस सेफ आहे. तो नॉमिनेशन मधून बाहेर जाणार नाही. आता आता हे 4 जण वाचलेले आहेत. आता दुसरा आहे विशाल. आता विशालने ज्या रीतीने फिजिकल फाईट केली 13व्या हप्त्यापर्यंत, तो चांगल्या रीतीने ऍज अ प्लेयर म्हणून तो चांगला गेम खेळते, मॅन्युप्लेटिंग करते, लोकांना हे करते, ते करते, गेम स्ट्रॅटेजी प्लॅन हे सर्व त्याचं काही ना काही चालूच असते. 13 हप्ते तो चांगला खेळला आहे, पण ज्या रीतीने तो फिजिकल झाला आहे, फिजिकल टास्क केला नाही, म्हणजे फिजिकल राकेश सोबत त्यांची फाईट झाली होती, त्यामुळे हा अख्खा सीझन नॉमिनेशन मध्ये आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हा टास्क सुद्धा परफॉर्म करू शकत नाही, किंवा जसा फिनालेचा टास्क असला, फायनलिस्टचा टास्क असला, हा परफॉर्म करू शकत नाही. पण असं काही दिसण्यासाठी काही मुद्दे नाही आहेत, कारण की घरामध्ये ह्याला कोणी व्हॅल्यू करत नाहीये. घरामध्ये ह्याला कोणी व्हॅल्यू करत नाहीत, म्हणजे असे की ह्याच्याकडे जाऊन मुद्दा भांडण करेन किंवा हा मुद्दा पकडेन तर भांडण करेन. ह्याला कोणी फोटेज देत नाहीये, कोणी याच्यासोबत भांडण करत नाहीये, कारण की जे वाचलेले लोक आहेत ना ते काटा ग्रुपचे आहेत. आणि काटा ग्रुप आणि टोळीमध्ये, विशालमध्ये ना काटा ग्रुपमध्ये 36चा आकडा आहे. हे एकामेकासोबत बोलत नाही, कारण की विशाल सुद्धा त्याची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. तो ह्यांना भाव देत नाही आणि हे सुद्धा ह्याला भाव देत नाही. तर यांच्या काही दिसे नाही. विशाल एकटा पडलेला आहे. विशालला तेवढा घराच्या अंदर सुद्धा फुटेज भेटत नाहीये, गेम खेळता येऊन राहिला आणि ऑलरेडी नॉमिनेशन मध्ये आहे. परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते, खूप लोक आहेत जे विशालला अजून सुद्धा सपोर्ट करतात, अजून सुद्धा त्यांना विनर क्वालिटी वाटते, अजून सुद्धा ज्या रीतीने त्याने सिंपत्ती गेम खेळला नाही, ज्या प्रकारे आजच्या एपिसोडमध्ये त्याने जो स्विमिंग पूलमध्ये तो रडला, मला गेम खेळता येत नाही, मला आई वडिलांसाठी खेळायचं आहे, त्याच्या खूप सुंदर रीतीने सिंपत्ती गेम सुरू होता, कारण की तो टास्क परफॉर्म करू शकत नाही, नॉमिनेशन मध्ये आहे. आता महाराष्ट्र लोकांना मी भुलवीन कशा, ते काम करते ना, रडण्याचे ड्रामाच करते, रडण्याच्या ड्रामा करीन, तोंडच्या आसू काढीन, म्हणजे लोक मला वोट करतील. तर विशाल
विशाल सेफच आहे. विशाल जाणार नाही हे कन्फर्म आहे. कितीही म्हटलं तरी लोकांना फिजिकल फाईट करून सुद्धा लोकांनी त्याला वाचवला. माहीत नाही कसं काय वाचवला. बिग बॉसने सुद्धा वाचवला. घराबाहेर काढला नाही. तर तो आता नॉमिनेशनमधून जाणार? पॉसिबल नाहीये. राकेश आणि विशाल ऑलरेडी सेफ आहेत. कारण की ते पॉप्युलर आहे. त्यांना लोकं वोट करतील. ते घराच्या बाहेर जाणार नाही. आता वाचलेले 4 जण आहेत. ते म्हणजे अनुश्री आहे, राखी आहे, रेवा आहे आणि दीपाली आहे. हे 4 लोकं जाणार आणि ह्या 4 पैकी कोण घराबाहेर जाणार त्याच्याबद्दल डिस्कशन करून. आता पहिली येते अनुश्री. आता खूप लोकांना अनुश्री स्टार्टिंगपासून गेम खेळते. तिची स्ट्रॅटेजी प्लॅन असते, तिचा गोंधळ असते. लोकं तिला पसंत सुद्धा करतात. तरी मला नाही वाटत की तिचा गेम वीक आहे म्हणून ते घराच्या बाहेर आत्ता तरी पडणार. नंतर ते टॉप 4, टॉप 5, टॉप 6 मध्ये पडू शकते. परंतु आता तिच्या गेम बघताना तिथे नाही जाणार घराच्या बाहेर. मला नाही वाटत ते घराच्या बाहेर जाणार. तर हे अनुश्री सेफ आहे. दुसरी गोष्ट राखीच्या येऊ शकते, की राखीचा कॉन्ट्रॅक्ट संपला आहे. आता ते घराच्या बाहेर पडणार, हा करणार, तो करणार. मी तुम्हाला खरं सांगू, राखीचा कॉन्ट्रॅक्ट हा असते, की जेव्हापासून मी सुटकेस उचलत नाही ना, जे सुटकेस असते ना, ज्याच्यामध्ये पैसे असतात गळलेले, की आपण ते उचलून घराबाहेर जाऊ शकता. तो जेव्हापर्यंत राखी उचलत नाही ना, तेव्हापर्यंत पासून ते घराच्या बाहेर जाणार नाही. मला तरी वाटत नाही, की राखी नॉमिनेशनमध्ये होऊन घराच्या बाहेर जाणार. कितीही म्हटलं तरी एंटरटेनमेंट करते, कितीही म्हटलं तरी दिसते, कितीही म्हटलं तरी किती घाण केलं, कितीही वाईट बोलली दीपालीबद्दल, तिच्या मॅरेजबद्दल ज्या रीतीने ते वाईट-वाईट, घाण-घाण तिची जे एंटरटेनमेंटची घाण आहे ना, खूप वाईट-वाईट रीतीने चाललेली आहे. तिची इमेज खूप चांगली होते, मग खाली डाउन होते. परंतु लोकं तिला वोट करतील कारण की राखीचे असंख्य लोकं फॅन आहेत, तर राखी सुद्धा जाणार नाही. आता प्रश्न पडलेला आहे, की दीपाली आणि रेवामध्ये कोण जाणार? यावेळेस नॉमिनेशनमध्ये 2 लोकं सुद्धा जाऊ शकतात. कारण की मग 2 लोकं गेले ना, तर टॉप 5 काय आहेत ना, ते आपल्याला ऑलरेडी भेटतील किंवा एक व्यक्ती गेला ना, तर मग पुढच्या व्यक्ती एक व्यक्ती जाणार, ज्याच्याकडून आपल्याला टॉप 5 कोण आहेत ते भेटतील. तर यामध्ये ह्या दोघांपैकी 1 जण जाणार किंवा 2 जण जाणार, ते तर नंतरच माहीत होईल. परंतु ह्या दोघांपैकी कोण जाऊ शकते त्याच्याबद्दल डिस्कशन करून. आता दीपाली स्टार्टिंगपासून आलेली आहे. कितीही म्हटलं तरी दीपाली गेम खेळते. रडारूड म्हणा, तिचे टास्क म्हणा, तिचे वेगळे मुद्दे म्हणा, तिची पोडी नाहीसेज, तिचा रडणा, तिचा मायाळूपणा, ते खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि रेवा सुद्धा आतापर्यंत वाचलेली आहे. मतलब सोडा रेवासाठी सागरदादा गेलेले आहेत. घराच्या बाहेर लोकं एवढे पसंत करत होते. रेवा अजूनपर्यंत वाचलेली आहे. रेवाला वोट करत आहेत. रेवाला लोकं पसंत करत आहेत. तिची पर्सनॅलिटी पसंत करत आहे. सर्व गोष्टी पसंत करत आहेत. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कालच्या म्हणजे या पूर्ण वीकमध्ये ना रेवा आणि दीपालीमध्ये कंपॅरिझन कराल ना, तर दीपाली जास्त दिसलेली आहे. ज्या प्रकारे राखीने तिच्या मॅरेजबद्दल बोललं, "राकेश आणि तू गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड खेळत आहेस, मग बाहेर हे करत आहेस, ते तुझे चाळे सुरू आहेत." तर दीपालीचे फॅन फॉलोइंग स्टार्टिंगपासून आहे. दीपाली आतापर्यंत बॉटममध्ये आलेली आहे. लोकं तिला तेवढा पसंत करत नाही. पण तिची नसते ना 50-50 बॅलन्स असते. म्हणून मला तरी वाटते, की यावेळेस वाईल्ड कार्ड जे आहे, रेवा आहे, ती घराच्या बाहेर जाणार. कारण की ती तेवढी दिसली नाही, तिचे मुद्दे तेवढे दिसले नाही, तिचा परफॉर्मन्स तेवढा दिसला नाही. म्हणून मला तरी वाटतंय, की यावेळेस जो एक व्यक्ती घराच्या बाहेर झाला ना, ती म्हणजे रेवाच आहे. वाईल्ड कार्ड आलेली आहे आणि दीपाली हे पहिलेपासून आहे. लोकांना तिला पसंत करतात, लोकं तिला वोट करतात. किती रडारड केलं, किती काय केलं, तरी इथे एक अटॅचमेंट असते. रेवाला लोकं सुद्धा पसंत वगैरे करतात. परंतु मला वाटतं, की रेवा वाईल्ड कार्ड बनून आलेली आहे आणि आता वेळ झालेली आहे, की वाईल्ड कार्ड समोर जायचं की नाही भेजायचं किंवा जो व्यक्ती पहिलेपासून आहे त्याला बाहेर भेजायचं की नाही भेजायचं. तर ह्या दोघांमध्ये टाय होतील. हे दोघं बॉटममध्ये राहतील. पण मला वाटते, की रेवा घराच्या बाहेर जाणार. किंवा असा पण होऊ शकते दीपाली घराच्या बाहेर जाऊ शकते. परंतु दीपाली ज्या प्रकारे या वीकमध्ये दिसलेली आहे, त्या रीतीने खूप चांगली दिसलेली आहे. म्हणजे रडणं म्हणा, तिचा फुगवा म्हणा, तिचे भांडण म्हणा, मग त्या अनुश्रीसोबत भांडणे म्हणा किंवा तन्वीसोबत भांडणे तिचे दिसले आहेत. तेवढी रेवा दिसलेली नाहीये. म्हणून मला तरी वाटते, की रेवा घराच्या बाहेर जाणार. तुम्हाला काय वाटते ह्या पूर्ण नॉमिनेशनमधून तुम्हाला काय वाटते कोण गेल्या पाहिजे? तुम्ही कोणाला वोट दिला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला तरी वाटते, की रेवा घराच्या बाहेर जाणार. कारण की ज्या प्रकारे तिचा गेम होता, मागच्या वीकपर्यंत खूप सुंदर गेम होता. परंतु कंपॅरिझन करा त्याच्यामध्ये ते वीक पडते. म्हणून मला वाटते, की रेवा घराच्या बाहेर जाणार. तुम्हाला काय वाटते नॉमिनेशनबद्दल मला प्लीज नक्की सांगाल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.